कुंभ राशी जून 2025 मध्ये कुंभ राशीसाठी ग्रहांच्या हालचाली खूप काही सांगून जात आहेत. या महिन्यामध्ये संधीचे दरवाजे सुद्धा उघडणार आहेत. धोकादायक वळणांना सामोरे तुम्हाला जावं लागणार आहे. या काळात शनी, मंगळ, शुक्र आणि राहू यांची स्थिती अत्यंत नाजूक आहे. म्हणूनच कुंभ राशीचे जातक सावध राहा व स्पष्ट विचार व धोरणात्मक कृती या त्रिसूत्रांचा स्वीकार करावा लागणार आहे. नंबर 1, गृहस्थितींचे संपूर्ण विश्लेषण, ते पण कुंभ राशीच्या दृष्टीने अ, क्षणिक कर्म आणि परीक्षेचा कालखंड असणार आहे. काही गोष्टी तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक दिशांच्या कठोर परीक्षेचा काळ आहे. वडिलोपार्जित संपत्ती, गुरु शिष्य संबंध व शिक्षण यामध्ये तुम्हाला यांचे नियम तोडू नका. नंबर 2, मंगळ 6व्या स्थानात. मंगळ 6व्या स्थानात म्हणजेच शत्रूंचे स्थान. आरोग्यविषयक तक्रारी, विशेषत म्हणजे रक्तदाब, मूत्रवाहिन्यांसंबंधित तुम्हाला त्रास होणार आहे. त्याला तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे. सामर्थ्य हे तुमच्यात आहे की मी या प्रणालीतही प्रलंबित प्रकरणामध्ये विजय मिळवू शकतो. वैद्यकीय आणि स्पर्धात्मक क्षेत्रात उत्तम कामगिरी असणार आहे. नंबर 3, शुक्र लाभ स्थानात पण असणार आहे. तुम्ही गोंधळलेले राहणार आहात. त्याच्यामुळे तुम्ही सर्व आकर्षक प्रेम संबंधात भ्रम निर्माण होणे, आर्थिक व्यवहार करताना फसवणूक पासून बचाव करा. प्रेमात श्रद्धा व अकल्पनेच्या दुनियेत ठरवू नका. नंबर 4, गुरु अष्टम स्थानात. पुनर्जन्म किंवा बदल. गुरु कुंभ राशीच्या अष्टम स्थानात आहे. त्यामुळे या महिन्यात अतिरिक्त परिवर्तनाचे संकेत तुम्हाला देत आहेत. विचारसरणीत वाढ होईल. जुन्या रहस्य उघड होणे आहे. अनुभव, साधना, कुंडली, जागरण किंवा गुणविद्यामध्ये प्रगती, एखादा गुप्त वारसा मिळवण्याची तुमची शक्यता आहे. अचानक तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचा फायदा होणार आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात भागीदारी मधून आर्थिक लाभ तुम्हाला. महिला वर्गातून किंवा सहकार्य लाभदायक मार्गदर्शन होईल. नंबर 2, संकट व सावधानता. जुन्या कर्जाचे पुन्हा डोकेवर काढणे. कोणी तुमचा जवळचा व्यक्ती आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकतो. सोनं, प्रॉपर्टी किंवा मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी दोनदा विचार करा. नंबर 3, करिअर आणि व्यावसायिक उंचीवर जाण्याची संधी आहे. नंबर 1, त्यामध्ये तुम्ही नोकरदार वर्ग, अधिकारी वर्गात प्रश्न सोबत सहकाऱ्यांकडून तुम्हाला संवाद करताना स्पष्ट व नम्र भाषा वापरावी लागणार आहे. सोशल मीडियावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नंबर 5, कुटुंब, समाज आणि मानसशास्त्रीय प्रभाव. त्यातील कुटुंब घरात जुनी मालमत्तेशी संबंधित चर्चा होईल. कधी भांडणात बदलू शकतो. मोठ्या भावंडांच्या आर्थिक मदत. आईची तब्येतीकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे. आईच्या सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची संधी आहे. त्याचवेळी तुम्ही गुप्तपणे तुमचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकतो. मानसिक स्वास्थ्यामध्ये अस्वस्थता, अनामिक भीती किंवा एकटेपणाची भावना तुम्हाला निर्माण होऊ शकते. ध्यानधारणा करा. नंबर 6, आरोग्यबाह्य तेजस्विता पण आंतरिक थकवा व ताण, डोकेदुखी, ऍसिडिटी किंवा कमजोरी, रक्तदाब, मधुमेह असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. त्यासाठी उपाय आहे, सकाळी रोज सूर्यनमस्कार, योगा करणे उपयुक्त तुमच्यासाठी ठरणार आहे. रात्री उशिरा झोपणे व जंक फूड टाळा. नंबर 7, आध्यात्मिकतेकडे लक्ष द्या. शुक्रवारी लक्ष्मी अष्टकाचे पठण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. मंगळवारी हनुमान चालीसा व बजरंग बाण्याचं वाचन करा. गाईला चारा खाऊ घाला. मुलींना सौंदर्याच्या वस्तू दान करा. जुनी मालमत्तेची चर्चा होणार आहे, पण भ्रमणही होईल. 11 ते 16 जून आरोग्यावर खर्च व कोर्ट कचेरीचा निकाल लागेल. मानसिक ऊर्जा किंवा आत्मपरीक्षण आवश्यक आहे. नंबर 10 जून 2025 एकीकडे भाग्याचे दरवाजे उघडत आहेत, तर दुसरीकडे स्वभावातील व भ्रमण चूक होण्याची शक्यता आहे. हा महिना तुमच्याकडून सावधानता, समजूतदारपणा, आत्मिक उन्नती याची मागणी करतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद मित्रांनो.